श्रीराम मित्रांनो, आजची भरती म्हणजेच कस्टम विभागामध्ये आता पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 10वी व 12वी पास असणार आहे। या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यामधून माझा व्हिडिओ बघतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्या जिल्ह्यामधील ज्या नवीन भरती येतात मी तुम्हाला त्याची अपडेट देतच राहीन। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर सर्वप्रथम बघा, सीमा सुरक्षा निवारक आयुक्त व कार्यालय अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। तर बघा, सर्वप्रथम तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, यामध्ये तुमची पहिल्यांदा रायटिंग एक्झाम होणार आहे, त्यानंतर तुमची फिजिकल होणार आहे, त्यानंतर मेडिकल चेकअप, मेरिट लिस्ट लागणार जाणार आणि त्यानंतर फायनल तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर बघा, आता यामध्ये कोणकोणते पद असणार आहेत। यामध्ये सर्वप्रथम पद असणार आहे ट्रेड्समॅन। या पदाकरता 3 जागा रिक्त आहेत। प्रति महिना तुम्हाला 19,900 ते 63,200 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। UR या कासाठी 1 जागा, OBC करता ती 1 जागा, SC करता 1, 25 वर्ष तुमची एज लिमिट इथे असणार आहे। त्यानंतर सीमॅन या पदाकरता तुम्हाला 18,000 ते 56,900 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। यामध्ये 11 जागा रिक्त आहेत। UR या कासाठी 4 जागा, EWS साठी 1 जागा, OBC करता 1, SC करता 3 आहेत आणि ST करता 2 जागा इथे रिक्त असणार आहे। तिसऱ्या पदाकरता प्रति महिना तुम्हाला 18,000 ते 56,900 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। 4 जागा रिक्त आहेत। UR या कासाठी 1 जागा, EWS साठी 1 जागा, OBC करता 1 आणि SC करता 1 जागा इथे रिक्त असणार आहे। त्यानंतर सिनियर स्टोअर कीपर या पदाकरता तुम्हाला प्रति महिना 29,200 ते 92,300 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। यामध्ये फक्त 1च जागा रिक्त असणार आहे। याकरता तुम्हाला एज लिमिट ही 30 वर्ष असणार आहे। तर बघा, आता तुमचं फिजिकलमध्ये काय काय होणार आहे। पहिल्यांदा तुमचे रनिंग होणार आहे, ज्यामध्ये मेल करता 1.6 km तुमची ही रनिंग असणार आहे आणि तुम्हाला 7 मिनिटात ती कंप्लीट करायची। हाईटमध्ये बघा, मेल करता 165 सेमी तुमची हाईट असणार आहे, फिमेल करता 152 तुमची सेमी येथे हाईट असणार आहे। नॉर्थ इंडिया ज्या साईडच्या असतात त्यांच्यासाठी मेल करता 160 आणि फिमेल करता 150 येथे तुमची हाईट असणार आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची, इथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी द्यायची गरज नाही आहे। तर बघा, इथे कोण कोण अप्लाय करू शकतात। भारतातील कोणताही व्यक्ती इथे अप्लाय करू शकतात, मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट। त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। त्यानंतर बघा, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे। एक्झाम पॅटर्नमध्ये तुमचं जनरल नॉलेजचे 25 प्रश्न असणार आहेत 25 मार्काकरता, इंग्लिशचे 25 प्रश्न 25 मार्काकरता, मॅथमॅटिक्सचे 25 प्रश्न असणार आहेत 25 मार्काकरता, सायन्सचे 25 प्रश्न 25 मार्काकरता, असं 100 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे। हे मल्टिपल चॉईस प्रश्न असणार आहे, 2 तासाचा टायमिंग असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे। त्यानंतर बघा, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय असणार आहेत। तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यामध्ये 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। कास्ट सर्टिफिकेट जे ऑल इंडियात चालतं ते वालं, आपल्या महाराष्ट्रामधील नाही। त्यानंतर डोमासाईल आणि तुमच्याकडे आधार कार्ड, हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत। बघा, ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला तो फॉर्म कुठे भेटणार आहे, यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी नोटिफिकेशनची PDF लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म भेटणार आहे। स्क्रीनमध्ये तुम्हाला तो फॉर्म दिसत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फोटो चिटकवायचा, तुमचे महत्त्वाचे जे इन्फॉर्मेशन आहे ती भरायची। त्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटसोबत तुमचे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत, उदाहरणार्थ आधार कार्ड, एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यांचे झेरॉक्स तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा पाठवू शकता। स्क्रीनवरती मी पुन्हा एकदा जो ॲड्रेस आहे तो दाखवते, तुम्ही तो प्रॉपर लिहा, एखाद्या कागदावरती तुम्ही तो लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता। ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 15 डिसेंबर 2025 असणार आहे। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडला थोडं लाईक करा, चॅनल को सबस्क्राईब नक्कीच करा।